जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। जमिनीच्या वादातून सख्ख्या पुतण्याने आपल्या काकाची निर्घृण हत्या केली आहे। त्यानंतर हा प्रकार अपघात असल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र रावेर पोलिसांनी अवघ्या काही तासात या खुनाचा उलगडा करत आरोपीला बेड्या ठोकल्या। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील गारखेडा गावात जमिनीच्या वादातून सख्ख्या पुतण्याने काकाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। मृत रामा याऊर बारेला वय 46 वर्ष यांचा मृतदेह 21 जुलै रोजी रात्री संशयास्पद अवस्थेत नाल्याजवळ आढळून आला। माहिती मिळताच रावेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता मृताच्या डोक्यावर गंभीर दुखापत असल्याचे निदर्शनास आले। प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनास्थळावरील पुरावे, तांत्रिक माहिती, स्थानिक चौकशी आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला। तपासात मृताचा सख्ख्या पुतण्या अनिल जखा बारेला याच्यासोबत जमिनीच्या कारणावरून सातत्याने वाद सुरू असल्याचे समोर आलेत। पोलिसांच्या तपासानुसार 21 जुलै रोजी सायंकाळी आरोपीने लाकडी काठीने काकाच्या डोक्यावर जोरदार वार केला। या हल्ल्यात रामा बारेला यांचा जागीच मृत्यू झाला। त्यानंतर गुन्हा लपवण्याकरिता आरोपीने मृतदेह ओढत नेऊन नाल्याच्या कडेला टाकला आणि अपघाताचा बनाव करण्याचा प्रयत्न केला। मात्र रावेर पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि वैज्ञानिक तपास करून अवघ्या काही तासात या खुनाचा उलगडा केला आहे। आरोपी अनिल जखा बारेला याला अटक करण्यात आली असून चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहेत। जमिनीच्या वादातून घडलेल्या या धक्कादायक खुनाच्या घटनेने रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे। अवघ्या काही तासात गुन्ह्याचा उलगडा करत आरोपीला अटक करणाऱ्या रावेर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे।